राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजीत पवार गुट की ओर से नागपुर जिला अध्यक्ष पद पर राजाभाऊ टाकसाले की नियुक्ति की गई है। नियुक्ति के बाद हमारी टीम ने राजाभाऊ टाकसाले से की विशेष बातचीत। इस दौरान उन्होंने उप मुख्यमंत्री एवं पार्टी प्रमुख अजीत पवार का आभार व्यक्त करते हुए कहा कि ये जिम्मेदारी उनके लिए सम्मान की बात है। उन्होंने बताया कि आगामी चुनाव की तैयारी को लेकर बैठकों का आयोजन किया जा रहा है। साथ ही उन्होंने कहा कि पार्टी में नए चेहरे को आगे आने का अवसर दिया जाएगा, जिससे संगठन को और मजबूती मिलेगी। राजाभाऊ टाकसाले ने विश्वास व्यक्त करते हुए कहा कि कार्यकर्ता एकजुट होकर पार्टी की विचारधारा जनता तक पहुंचाएंगे और आगामी चुनाव में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजित पवार गट को उल्लेखनीय सफलता मिलेगी। सर्वप्रथम मी अजितदादा पवार, माननीय प्रफुल्लभाई पटेल, राजेंद्र जैन, तटकरे साहेबांचं अभिनंदन करतो। माझ्यासारख्या एक कार्यकर्त्याचं जिल्हा अध्यक्षपदावर त्यांनी नियुक्ती केली त्याबद्दल मी त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो। खऱ्या अर्थाने आता जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत आणि नगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेस जिल्ह्याची महत्त्वाची जबाबदारी त्यांनी माझ्यावर लादली। एक चांगला कार्यकर्ता म्हणून आणि जिल्ह्याची जबाबदारी सांभाळणारा कार्यकर्ता म्हणून त्यांनी एक मोठी जबाबदारी त्यांनी दिली। पण येत्या डिसेंबर किंवा जानेवारी किंवा या नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती याच्या निवडणूक लागणार आहे। त्यासाठी कार्यकर्त्याची फळी तयार करणं आणि ज्यांना तिकिटीची जो निवडून येऊ शकतो असा पदाधिकारी शोधणं हा खऱ्या अर्थाने आमच्यावरची आज सर्कसच आहे। म्हणून मी ते पूर्णपणे गेल्या 25 तारखेपासून कंटिन्युअसली प्रत्येक तालुक्याचे दौरे करत आहोत आणि तालुक्यामध्ये तिथं जिल्हा परिषद सर्कल वाईज, पंचायत समिती सर्कल वाईज कार्यकर्ता निवडून जो जिल्हा परिषद लढू शकतो असा कार्यकर्ता शोधून त्याच्यासाठी पूर्ण तयारीनिशी लागण्याचा आमचा प्रयत्न आहे। आणि येत्या जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित गटाचा चांगला झेंडा आम्ही फडकवू इथे याची ग्वाही दिली। कार्यकर्त्याच्या बैठकीमध्ये काँग्रेसचा जरी गट असला पण काँग्रेसपासून अनेक कार्यकर्ते आज नाराज आहेत आणि अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादी शरद पवार गटातून अनेक कार्यकर्ते नाराज आहेत। हे संपूर्ण आज कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवारकडे आज वळलेले आहेत। मोठ्या प्रमाणात त्यांची फळी आज मोठ्या प्रमाणात प्रवेश घेत आहे। मी सावनेरमध्ये गेलो, पारशिवनीमध्ये गेलो, आता 2 दिवसातच कमीत कमी 2-2.5 हजार कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतला। हा माझ्यासाठी एक चांगला संकेत आहे। त्याच्यामुळे आज चांगला कार्यकर्ता घडावं, सत्तेत जरी असलं, काँग्रेस जरी हे असली तरी आपला पदाधिकारी किंवा आपला जो स्पर्धी आहे हा स्ट्रॉंगच आहे। अशा पद्धतीने आम्ही लढाई लढणार आहोत आणि आपण कसं जिंकून येऊ याची रणनीती तयार करून कार्यकर्त्यांना त्या पद्धतीची रणनीतीचं प्रशिक्षण देऊन हा कार्यकर्ता आम्ही लढाईमध्ये उतरवणार आहोत। आता अजून काही कॉन्फिडेन्शियल ठेवावं लागते कारण त्याच्या मागे फटाके बांधलेले जातात। त्याच्यामुळे अनेक लोक जे मोठे पदाधिकारी आहेत, जे आमदार, माजी आमदार आले आहेत, असे अनेक लोक पदाधिकारी प्रवेश घेऊन राहिले। जिल्हा परिषद बीजेपीची सुद्धा अनेक पदाधिकारी यात प्रवेश घेण्याची इच्छुक आहेत, काँग्रेसचे आहेत अनेक पदाधिकारी। कारण एक चांगला चेहरा आज खऱ्या अर्थाने लोकांसमोर आला जो आपल्याला न्याय देऊ शकतो असा एक चांगला चेहरा। माझं नाव एक चांगलं सामाजिक क्षेत्रात असल्यामुळे एक चांगलं नाव असलेलं एक व्यक्तिमत्व समोर आलं। त्याच्यामुळे अनेक लोक जुळत आहेत आणि त्यांना अपेक्षा वाढली आहेत की आता आपण जिल्हा परिषद, पंचायत समितीत आपल्याला तिकीट जर मिळाली, सामाजिक क्षेत्रात काम करणारा कार्यकर्ता शोधत आहोत। मी असं नाही पॉलिटिकल शोधतच आहोत, पण सामाजिक क्षेत्रात त्याचं चांगलं काम आहे, त्याचं त्या ग्रासरूट, त्या गावात चांगलं काम आहे, त्याचं काम आहे असा कार्यकर्ता शोधून त्याला जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायतचं तिकीट देऊन त्यांना एक मोठा नेता बनवण्याचं माझं स्वप्न आहे। नवीन चेहरे। INBCN न्यूज के लिए कैमरामैन सुभाष के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।